आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री यांना, उपमुख्यमंत्र्यांना, तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स घ्या, काय त्याची परिस्थिती बघा. आता इथं स्वतः या, हेलिकॉप्टर येतात तुमच्याकडे, प्लेन येतात भरपूर, या इकडे बघा काय परिस्थिती आहे, रिपोर्ट घ्या, तुमच्या सिस्टम कडनं रिपोर्ट घ्या. तुम्हाला आमच्या डॉक्टरकडे विश्वास नाही ना, सोडून द्या. तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी, गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम मधून रिपोर्ट घ्या. तर उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा, तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे. नुसतं मायानं माझ्या बघून चालणार नाहीये. आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो, जो शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो, ज्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते, ज्याच्यासाठी जो मनोज जरांगे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले, त्याला सहकार्य करण्याची, त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी इथनं निघणार आहे, पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे, विश्वास द्यायला पाहिजे. घोषणा देऊन होणार नाही आहे, पण त्याला तुमच्या हावभावात मनोज जरांगे पाटलांना वाटायला पाहिजे माझ्या बरोबर माझा समाज आहे, ज्याच्यासाठी मी लढा देतोय. आणि मी अपेक्षा करतो ते धीर देण्यासाठीच तुम्ही लांब सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे. आणि असाच धीर, असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे. मी आज त्यांना म्हणणार नाहीये, मागच्या वेळी त्यांना म्हटलं होतं इथं पाणी घ्या, आणि ते माझ्या आग्रहासोबत मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा स्ट्रीप घेतला होता. पण माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी करणे, पण त्या तब्येतीची एक वेळ अशी येईल, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण असं काही करू नये, त्यांनी करू नये जेणेकरून त्यांच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल.